आलेलो आहे. पित्तळखोर आहे लेणी पाहण्यासाठी. तर चला आपण पूर्ण लेणी व्यवस्थित पाहून घेऊ. संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यामध्ये असणाऱ्या या लेणी आहेत. असा लेणी समूह या ठिकाणी आपणाला असा पाहायला भेटत आहे. 2 नंबर लेणी व वरील बाजूस पाहिलं तर आपल्याला पूर्ण व्यवस्थित असं या ठिकाणी असं कोरीव काम केलेलं पाहायला भेटत आहे. व आत आल्यानंतर हे पाहू शकतो, खूपच सुंदर पित्तळखोऱ्याच्या लेणी आपण पाहण्यासाठी आपण आता जात आहोत. तर चला, प्राचीन लेण्याची माहिती इथं फलक देण्यात आलेला आहे. असा पित्तळखोरा लेणी समूहातील पहिले लेणी समूह पाहून झालेला आहे आपला. व एक एक करत आपण सर्व लेणी पाहण्यासाठी जात आहोत. आपण आता प्रथम ज्या लेणीमध्ये जाणार आहे त्या अंतिम टप्प्यातील ज्या लेणी आहेत त्या ठिकाणी जाणार आहोत व नंतर रिटर्न येताना या ठिकाणी आपण लेणी समूहामध्ये असं पाहायला भेटत आहे आपल्याला. त्या ठिकाणी वरचा जो भाग आहे या ठिकाणी पाहू शकतो आपण. वरील भागात सर्व असं केलेलं आहे. बहुतेक या ठिकाणी पहिला लेणी समूह असावा, परंतु काळाच्या योगामध्ये हा सर्व भाग खाली पडलेला आहे. हे पाहू शकतो असे या ठिकाणी पाहायला भेटत आहेत. हे या ठिकाणी एक आपणाला वरून जिना आहे तो हे आपण पाहू. प्रथम शेवटची ज्या लेणी आहेत त्या पाहून घेऊ जात आहे. या ठिकाणी पायऱ्या खोदण्यात आलेल्या आहेत. असं हे पाहू शकतो आपण. येताना आपण पूर्ण व्यवस्थित दाखवू. हे पाहू शकतो लेणी समूह आहे. हे पाहू शकतो आपण या ठिकाणी पहिला लेणी समूह आहे. असा पाहायला भेटत आहे लेणी समूह. लेणी समूह पाहून झाल्यानंतर आता आपण याच्या बाजूला असा एक लेणी समूह पाहायला भेटत आहे. या बाजूला सर्व वास्तू पाहायला भेटत आहेत. या ठिकाणी अर्धवट लेणी कोरलेली पाहायला भेटत आहेत. त्याच्या बाजूला असा एक मोठा असा हा पाण्याचा साठा आहे या ठिकाणी. हे पाहू शकतो आपण. हे पाहू शकतो आपण या ठिकाणी थोडं पाहायला भेटत आहे. असं या ठिकाणी खूप मोठे रूम्स पाहायला भेटत आहे. शिलालेख अजून आपणाला या ठिकाणी पाहायला भेटला नाही. सुंदर कलाकृती आहे प्रत्येक ठिकाणी, खूपच व्यवस्थित. हे पाहू शकतो असं या ठिकाणी कोरीव काम पाहायला भेटत आहे. पित्तळखोरे लेणी ही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कन्नड तालुक्यामध्ये हा लेणी समूह शिल्पांसाठी प्रसिद्ध आहे. पित्तळखोरे लेणी भारतातील सर्वात जुनी लेणी असल्याचे मानले जाते. ही लेणी सुमारे इसवी सन
दुसऱ्या शतकातील म्हणजे अजिंठा वेरूळची लेणी येथील लेण्यांपेक्षाही प्राचीन असल्याचे मानले जाते. या लेणीतील काही गुहा दुमजली आहेत व वर जाण्यास भुयारातून पायऱ्या खोदलेल्या आहेत. मुख्य गुफा म्हणजे एक मोठा चैत्य आहे. मधल्या भागात 35 स्तंभ असून या स्तंभावर धवल, कृष्ण, रक्त आणि तपकिरी व पिंगट रंगात रंगवलेली बौद्ध संन्यासाची चित्रे आहेत. भोवतालच्या दालनातील छतावर सिंहासनाधिष्ठ व वर छत्र असलेल्या बुद्ध मूर्तींनी चितरलेले सजवलेले आहे. मुंडन केलेली मुले, बुटक्या मूर्ती गुडघे टेकून वंदन करताना दिसतात. स्त्री पुरुष यांच्या आकृतीही येथे दिसतात. या चित्रांचा काळ गुहेपेक्षा आवर्तीन दिसतो. चैत्य लेणे क्रमांक 3 आणि विहार लेणे क्रमांक 4 यांच्या दर्शनी भागात गंधिक कुळातील मितदेव आणि पैठणच्या संगपुत्र यांचे दानलेख आहेत. विहार लेणी 4 येथे गजधर हा प्राचीन भारतीय वास्तुशिल्पातील चौताऱ्यावर दाखवलेला पहिला गजधर आहे. हे हत्ती अलंकारयुक्त असून त्यांच्या दोन्ही बाजूंना घंटा लोंबताना दिसतात. या लेण्यांच्या प्रवेशद्वारावरील द्वारपाल लक्षणीय आहेत. या लेण्यातील एक अप्रतिम शिल्प म्हणजे राजाराणी शिल्प होय. या राजपंथीने भारतीय शिल्पकला क्षेत्रात एक वेगळे महत्त्व प्राप्त करून घेतले आहे. पित्तळखोरे गाव चाळीसगाव कन्नड तालुक्याच्या मधील औटरम घाटातील ही एक लेणी समूह आहे. या ठिकाणी पाहू शकतो आपणाला एक शिलालेख पाहायला भेटत आहे व या ठिकाणी हवा येण्यासाठी आपणाला खिडक्या केलेल्या पाहायला भेटत आहे व याही ठिकाणी आपणाला व्यवस्थित असा शिलालेख पाहायला भेटत आहे. खूप सुंदर आणि अप्रतिम असणाऱ्या लेणी समूहातील या लेण्या पाहण्यासाठी प्रत्येकाने यावे. या ठिकाणी एक आपणाला शिलालेख अजून पाहायला भेटत आहे. समोरच्या बाजूसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात लेणी समूह आहे, तोही आपण पाहणार आहे. पूर्ण लेण्यांचा अभ्यास आज आपण या ठिकाणी करणार आहोत. त्याच्यासाठी आपण खास वेळ काढून या ठिकाणी आलेलो आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील आपण आत्तापर्यंत वेरूळच्या लेण्या पाहिल्या, तसेच या असं आपणाला या ठिकाणी पाहायला भेटत आहे. हे जे स्तूप आहे हे नव्याने बांधण्यात आलेले आहेत व हा बहुतेक प्राचीन असावा. याची जर नक्षीकाम बघितलं तर या ठिकाणी पाहायला भेटत आहे. आत या ठिकाणी स्तूप हा खराब झालेला आहे. पाहू शकतो आपण आतील बाजूस प्राचीन कलाकृती व्यवस्थित पाहायला भेटत आहेत. काही स्तंभ हे नव्याने बांधलेले आहेत व काहींचा जीर्णोद्धार या ठिकाणी केलेला आहे. व आपण आता या चैत्यगृहातील जे पेंटिंग आहेत व इतर अवशेष पाहत आहे. या ठिकाणी समोर पाहू शकतो पेंटिंग व्यवस्थित प्राचीन असे पेंटिंग काढण्यात आलेले आहेत. इतक्या वर्षानंतर सुद्धा व्यवस्थित असा पेंटिंग समूह या ठिकाणी आपल्याला बऱ्याच मोठ्या प्रमाणात पाहायला भेटतो. पाहू शकतो आपण या चैत्यगृहातील हे स्तूप वगैरे किंवा हे पोल व्यवस्थित आपण पाहायला भेटत आहे आपल्याला. आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये बेडसे लेणी, भाजे लेणी या ठिकाणी सुद्धा असेच या ठिकाणी याचे दगडी पोल, प्राचीन दगडी पोल पाहायला भेटत आहेत. खूप मोठा हा लेणी समूह आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतोय या ठिकाणचा परिसर आपणाला असा पाहायला भेटत आहे. व्यवस्थित असा हा पूर्ण भाग व्यवस्थित हे पाहू शकतो आपण. आता सर्व पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला जात आहे. या ठिकाणी पाणी साठवण्याची एक सोय दिसत आहे. हा परिसर पूर्ण पित्तळखोरा लेणी पाहून झालेली आहे आपली. हे पाहू शकतो अगदी त्या शेवटच्या ज्या ठिकाणी एक लेणी आहे त्या लेणीपासून हा परिसर आपण पूर्ण असा फिरत आता आपण या ठिकाणी आलेलो आहे. समोरच्या बाजूस असा हा एक लेणी परिसर आहे व समोरच्या डोंगरावर सुद्धा लेणी आहेत, त्याही पाहायला जाणार आहे आपण. सुंदर, सुरेख व खूपच चांगल्या पद्धतीनं सध्या त्याला
नवीन बांधकाम करण्यात आलेल्या ह्या लेण्या आहेत, खूपच चांगल्या आहेत. व आता या आपण ज्यावेळेस वरून येतो त्यावेळेस प्रथम दर्शनी ज्या लेण्या दिसतात आपणाला, डाव्या साईडला जो रोड गेलेला त्या रोडने आपण लेण्या पाहायला जात आहे. खूप मोठा परिसर आहे. कनेरगड समोरच्या बाजूस कनेरगड पाहायला भेटत आहे. सुंदर विलोभनीय दृश्य कनेरगडाचे आपल्याला या ठिकाणावरून पाहायला भेटत आहे. कनेरगडाचा सुद्धा आपण व्हिडिओ बनवलेला आहे, त्याचाही लाभ आपण घ्यावा. त्याचाही आपण आज जाऊन अभ्यास करू. परिसराचा पाण्यास भेटत आहे या ठिकाणी. आतील बाजूस हे असं पाहायला भेटत आहे. हा लेणी समूह पाहून झाल्यानंतर आपण आता जो दुसरा लेणी समूह आहे या ठिकाणी सुद्धा आपल्याला स्तूप पाहायला भेटतो. असा हा स्तूप पाहण्यासाठी इथे आलेलो आहे. पाहू शकतोय असा व्यवस्थित हा स्तूप व्यवस्थित आहे. या ठिकाणी 3 स्तूप आहे, त्याच्यातील आतील बाजूचा जो स्तूप आहे तो व्यवस्थित आहे. हा स्तूप व्यवस्थित आहे, हे पाहू शकतोय आपण. 2 स्तूप जे आहेत ते खराब झालेत, परंतु जो आतील बाजूचा स्तूप आहे तो खूप व्यवस्थित आणि सुंदर आहे. पण आता खालच्या बाजूस जो लेणी समूह आहे या ठिकाणी तो पाहण्यासाठी जात आहोत. जवळच आहे, लगेच होऊन जाईल. 2 मिनिटात आपण माघारी येऊ तो स्तूप पाहून. सर्व लेण्या पाहण्यासाठी आपणाला साधारण 1 तासाची वेळ पुरेशी होऊन जाईल. आपण ज्या रुद्रेश्वर लेणी किंवा ज्या घटोत्कच लेणी त्याही करणार आहोत. उद्या आपण जंजाळा, सुतोंडा आणि वेताळवाडी हे 3 किल्ले करणार आहोत. त्यासोबत त्या 2 लेणीसुद्धा आपण करणार आहोत. या ठिकाणी असा स्तूपच्या वरचा भाग पाहायला भेटत आहे, परंतु हा स्तूप अशा आपणाला दिसत आहे या ठिकाणी. असा सुंदर सर्व लेणी समूह पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघत आहोत. या ठिकाणी नव्याने आपण बोलू शकतो बांधकाम केलेलं आहे, म्हणजे पहिलं जसं होतं त्या पद्धतीचा असा स्तूप बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु सौंदर्य जे आहे ते खूपच सुंदर अलौकिक आहे. या ठिकाणचा हा जो स्तूप आहे हाही स्तूप सुंदर आहे. व याच्या आतील जे हे स्तंभ आहेत वरील सर्व ते आजसुद्धा व्यवस्थित आहेत, म्हणजे जसे होते त्या पद्धतीचे आहेत. हे पाहू शकतो. असं आपल्याला या ठिकाणी थोडंसं वरील बाजूस आपण बांधकाम केलेलं आहे, परंतु सुंदर आहे. या लेण्यापासून आपण सर्व लेणी परिसर पाहिलेला आहे व हा सर्व लेणी परिसर पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे. आपण आता या ठिकाणावरून 70 किलोमीटर लांब नायगावचा किल्ला म्हणजे सुतोंडा हा किल्ला आपण पाहणार आहे. 70 किलोमीटर डिस्टन्स आहे या ठिकाणावरून, ते आपण आज कवर करणार आहोत. आता वरील बाजूस लेणी जी आहे त्या काळी त्याचा पसारा जो आहे तिथपर्यंत असावा. ते दिसते का आपल्याला समोरच्या बाजूस, तो लेणी तिथपर्यंत समूह असावा. पण काळाच्या ओघामध्ये त्याचे बरीच पडझड झालेली आहे व जो मेन लेणीचा सुंदर परिसर नष्ट झालेला आहे जो आहे तो आपणाला अशा ठिकाणी पाहायला भेटतो व याचे संवर्धनसुद्धा भारतीय पुरातत्व खात्यातर्फे करण्यात येत आहे. फायनली पित्तळखोराच्या लेण्या सक्सेस करून डन, सर्व पाहून परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे. हे पाहू शकतो आपण या ठिकाणी पित्तळखोरा लेणी असं आपल्याला या ठिकाणी पूर्ण माहिती व्यवस्थित दिलेली आहे. व्हिडिओ स्किप करून या लेण्याची माहिती आपण जरूर वाचावी हीच एक विनंती. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी पाहिलं तर आपल्याला इंग्लिशमध्ये ही अशी माहिती दिलेली आहे, तसेच या ठिकाणी हिंदीमध्ये सुद्धा माहिती दिलेली आहे ही अशी पूर्ण.
व मराठीमध्ये सुद्धा या ठिकाणी अशी व्यवस्थित अशी माहिती देण्यात आलेली आहे. पूर्ण लेण्या पाहून आपण आता वरती आलेलो आहे व आपण या ठिकाणी परतीचा प्रवास करत आहोत. चला, धन्यवाद. पूर्ण लेणी पाहून आपण आता सुतोंडा नायगावच्या किल्ल्याकडे प्रस्थान करत आहोत. कसा वाटला व्हिडिओ? या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आपल्या चॅनल जे ॲडव्हेंचर्सला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर शेजारची जी घंटा आहे तिला दाबा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल. तोपर्यंत बाय बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र.